सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये एकूण या घटकांतर्गत 11,43,716 इतक्या घरांना सन्माननीय अध्यक्ष महाराज प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत या ठिकाणी आपल्याला नोंद करण्यात आलेली आहे। स्पेसिफिक जो 4,000 चौरस मीटरवरील जो उल्लेख किंवा जी मागणी सन्माननीय सदस्यांनी नाशिक महानगर क्षेत्राच्या संदर्भामध्ये केलेली आहे। नाशिक महानगरपालिकेने सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाडा प्राधिकरणास उपलब्ध करून न दिलेल्या विकासकांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि तदनंतर 22-23 आणि 23-24 या 2 वर्षात 1,619 सदनिका या अंतर्गत उपलब्ध झालेल्या आहेत। त्या अगोदर सन्माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात परिषदेमध्ये विधान परिषद सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर माननीय तत्कालीन विधान परिषद सभापती महोदयांनी 29/3/2022 ला लक्षवेधी सूचना क्रमांक 412 च्या अनुषंगाने जी सन्मान्य सदस्य विधान परिषदेचे प्रवीण दरेकर साहेबांची होती, एक बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती। त्या बैठकीमध्ये सन्मान्य सभापती महोदयांनी 7,000 सदनिका या गरिबांच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत। विकासकास पर्यायी जागा देण्यापूर्वी सदर जागा गरिबांच्या घरासाठी योग्य आहे किंवा कसे याची खात्री करण्यासाठी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचे निर्देश हे माननीय विधान परिषद सभापती महोदयांनी दिले। परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी सन्मान्य सदस्य फरांदेताईंना सुद्धा या ठिकाणी त्यांना अवगत करू इच्छितो की नाशिक महानगरपालिकेचे किंवा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या निर्देशाच्या पूर्ण विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यांनी स्पष्ट त्यांच्या महानगरपालिकेच्या स्तरावरती निर्णय केला की अशा पद्धतीचं म्हाडाचं एनओसी घेण्याची आवश्यकता नाही। म्हणजे अध्यक्ष महाराज, हे थोडंसं गंभीर आहे। विधान परिषद सभापती निर्देश देतात, त्याप्रमाणे आदेश निर्गमित होतात आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भूमिका तर त्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की म्हाडाचं एनओसी घेण्याची गरज नाही। आणि या संपूर्ण विसंगतीमुळे थोडीशी दिरंगाई या भूखंड वाटपाच्या संदर्भामध्ये झालेली आहे। परंतु आता नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक ॲप सन्मान्य अध्यक्ष महाराज विकसित करतोय, महाआवास ॲप। त्या महाआवास ॲपच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास शहरी असेल किंवा इतर ज्या अनुदानित आवास योजनांमधली घरं आहेत त्या सगळ्यांची माहिती एकत्रपणे ह्या ॲपवर या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय की जेणेकरून लाभार्थी, समजा उदाहरणार्थ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातला आहे तर नाशिक महानगरपालिकेतल्या लाभार्थ्याला त्या ॲप ओपन केल्यानंतर ज्या ठिकाणी घरं उपलब्ध आहेत त्याला ज्या ठिकाणची पसंती आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्याची ऑटोमॅटिक नोंदणी त्या ठिकाणी होऊन तो ऑनलाईन रजिस्टर होणार आहे आणि त्याच्या पसंतीनुसार त्याला त्या ठिकाणी आपण घरं देणार आहोत। या एकाच ॲपच्या संदर्भामध्ये दर वेळी ज्या ज्या नोंदणी होतील त्याची लॉटरी, कारण आपण म्हाडामध्ये कुठलीही वितरण करताना कुठलेही अलॉटमेंट करताना लॉटरी पद्धतीने करतो, तर आपण या संदर्भातला निर्णय करतोय की आठवड्यातनं एकदा अशा नोंदणी झालेल्या लाभार्थींची लॉटरी काढली जाईल आणि त्या लॉटरीनं ह्या घरांचं या ठिकाणी वितरण केलं जाईल। आणि मी आपल्याला सांगितलं तसं सन्माननीय अध्यक्ष महोदय 3.8.2 मध्ये सुधारणा करून आपण सर्वसमावेशक धोरण आणि जी काय या ठिकाणी नवीन कार्यप्रणाली या महाआवास ॲपच्या माध्यमातून करतोय, हे ॲप विकसित करून डेव्हलप करून कार्यान्वित करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी आपण दिलेला आहे। 3 महिन्याच्या कालावधीत या सगळ्यामध्ये सुसूत्रपणा येईल आणि लवकर ही घरं मिळण्यामध्ये त्याचा उपयोग होईल। बोला प्रवीण दरेकर। माननीय अध्यक्ष महोदय,